महाराष्ट्रामध्ये जितक्या सहजपणे महायुतीतले 3 पक्ष एकत्र आले तितक्या सहजपणे जागा वाटप मात्र होत नसल्याचं चित्र आहे। अमित शहांच्या मुंबई दौऱ्यामध्ये जागा वाटपाचा प्रश्न निकाली निघेल अशी अपेक्षा होती, मात्र अद्यापही महायुतीचा जागा वाटपाचा प्रश्न रखडलेलाच आहे आणि पुढील काही तासात हा प्रश्न सुटतो की पुढील काही दिवस यासाठी वाट पाहावी लागते अशी अनेक वेगवेगळे अंदाज सध्या वर्तवण्यात येत आहेत। जागा वाटपाबाबत नेमका काय पेच आहे, कोणाच्या काय मागण्या आहेत याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। आमच्यामध्ये समन्वय आहे, काही चिंता नसावी, सर्व ठीकठाक होईल। त्याची वाट बघा, लवकरच तुम्हाला कळेल, अधिकृतरित्या तुम्हाला आम्ही सांगू। मिशन 45+ ठेवलेलं आहे, ते जर सक्सेस करायचं असेल तर आम्हाला एकमेकाशी कॉम्प्रोमाइज करावं लागेल। आमचं महत्त्व जे आहे कमी लेखता कामा नये, त्यामुळे त्यांच्या एवढ्या जागा आम्हाला द्याव्यात। अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर महायुतीत निर्माण झालेला जागा वाटपाचा पेच जास्तच वाढलाय। त्यामुळे महाराष्ट्रातील हा तिढा दिल्लीत सोडवला जाणार आहे। पुढील 2 ते 3 दिवसात महायुतीचं जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता आहे। दिल्लीतील बैठकीत तिढा सुटणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष JP नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यात बैठक। दिल्लीला बैठक जी आहे ती बैठक महायुतीची बैठक आहे, त्यामुळे कुठलाही काही आमच्यामध्ये समन्वय आहे, काही चिंता नसावी, सर्व ठीकठाक होईल। जागा वाटप कधीपर्यंत जाहीर होईल सगळ्यांची प्रतीक्षा आहे आणि कसं असेल फॉर्म्युला नेमका त्याची वाट बघा, लवकरच तुम्हाला कळेल, अधिकृतरित्या तुम्हाला आम्ही सांगू। भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलेत, पण 3 पक्ष एकत्र असल्यानं महायुतीतल्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्यापही निश्चित होत नाहीये। कारण भाजपा मोठा भाऊ असल्यानं किमान 35 जागा लढवाव्यात असा आग्रह संघानं धरलाय। मात्र शिवसेना 13, राष्ट्रवादी 9 जागांवर ठाम आहेत। भाजपा 34 ते 35 जागा, शिंदेंची शिवसेना 8 ते 10 जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3 ते 4 जागा सोडण्याची तयारी। आकडा हा असा ठरलेला नाही। भाजप हे काही जागा जास्त मागायचा प्रयत्न करते। शिवसेनेकडे मुळात 13 खासदार असल्यामुळे आणि आम्ही मागच्या वेळेला 22 जागा लढवल्यामुळे आमचा जागेचा जो आकडा आहे तो 20-22चा आम्ही तो मागतोय, मागणी ही आमची आहे। राष्ट्रवादींना सुद्धा काही जागा, त्यांना जे काही महत्वाचे वाटतात ते सुद्धा त्या जागा मागतायत। हे तिन्ही नेते मिळून जो निर्णय घेतील तो योग्य घेतील, परंतु जे मिशन 45+ ठेवलेलं आहे ते जर सक्सेस करायचं असेल तर आम्हाला एकमेकाशी कॉम्प्रोमाइज करावं लागेल। त्यांचे 40 आमदार आहेत, आमचे सुद्धा 40 आमदार आलेले आहेत आणि आम्ही आणि आमचे जे आहेत शिंदे बरोबर आलेले, जे आहेत मुख्यमंत्र्यांबरोबर आलेले खासदार असतील, आमदार असतील, त्यांचं BJP बरोबर पॅक्ट होतं त्यावेळेला। त्यामुळे मोदी लाट, मोदी वेव्ह, त्याचा सपोर्ट त्यांना होता। आम्ही त्यांच्या विरुद्ध लढलेलो होतो। त्यामुळे आमचं महत्त्व जे आहे कमी लेखता कामा नये, त्यामुळे त्यांच्या एवढ्या जागा आम्हाला द्याव्यात अशी आमची अपेक्षा आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानं दोन्ही पक्षांचे 2-2 गट पडले। बंडामुळे या दोन्ही पक्षांची ताकद घटली आहे। त्यातच एकनाथ शिंदे आणि अजित पवारांबाबत नकारात्मक वातावरण असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे भाजपानं या दोन्ही पक्षांना एकूण 13 जागा सोडण्याची तयारी दर्शवल्याचं समजतंय। शिवसेनेच्या दक्षिण मुंबई, मुंबई उत्तर पश्चिम, रत्नागिरी सिंधुदुर्ग, धाराशिव, पालघर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या मतदारसंघावर भाजपचा दावा आहे। तर राष्ट्रवादी शिरूर, रायगड, भंडारा गोंदिया, माढा, सातारा, मावळ आणि परभणी या जागांसाठी आग्रही आहे। तर बारामती, शिरूर आणि रायगड या जागा सोडण्यावर एकमत झाले। माननीय एकनाथ शिंदेजींचा व अजितदादांचा योग्य सन्मान होईल अशाच पद्धतीचं जागा वाटप होणार आहे। आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आमचा प्रयत्न आहे की आमचे हे निकटचे मित्र यांच्या मनात अशा कोणतीही भावना जन्माला येऊ नये की आम्ही भारतीय जनता पार्टीला मदतीचा हात पुढे केला आणि तो हात भारतीय जनता पार्टीने झिडकारला असा भाव येणार नाही, अशी काळजी आमचं पक्ष नेतृत्व निश्चित घेत आहे। बाकीच्यांचं स्थान नगण्यच आहे।
हे पार्टी संपवण्यासाठी या दोघांचा वापर केला गेला आहे। त्या दोनही पक्षाला कूटनीती बेईमानी करून त्यांचा दोनही पक्ष फोडून त्यांना तात्पुरता असे मलमपट्टी दिली। ऑपरेशन सक्सेस आणि पेशंट डाईट असं तो फॉर्म्युला आहे, म्हणजे ऑपरेशन सक्सेस झाला पण पेशंट मेला, तर त्यांचा ऑपरेशन सक्सेस झाला आणि हे दोनही पेशंट यांचा राजकीय अंत निश्चित आहे। जागा वाटपात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे, कारण 2019 मध्ये एकसंध शिवसेनेनं 23 जागा लढवल्या होत्या, तर 18 जागांवर बाजी मारली होती। शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 13 खासदार एकनाथ शिंदेंच्या बाजूने आहेत। असं असताना देखील शिंदेंच्या शिवसेनेला 8 ते 10 जागा मिळणार असल्याचं बोललं जात आहे। 2019 मध्ये शिवसेनेनं 23 जागा लढवल्या होत्या। 23 पैकी 18 जागांवर शिवसेनेला विजय मिळाला होता, तर फुटीनंतर शिंदेंसोबत 13 खासदार आहेत आणि जागा वाटपात 8 ते 10 जागा मिळण्याची शक्यता आहे। राम नाईक जे मतदारसंघात प्रतिनिधित्व करत होते त्याच्यात एकेकाळी मीरा भाईंदरही भाग होता आणि आता रामभाऊ म्हाळगी, राम कापसे या सगळ्यांच्या कर्तृत्वाने जिथे भारतीय जनता पार्टीचा विकास झाला आहे त्यातलं रामतत्व शाबूत राहावं अशी आमची प्रार्थना आहे। माझी खात्री आहे की याच पद्धतीने खरं तर हा त्यांचा विषय, आम्हाला त्याच्यात पडायची गरज नाही, परंतु लोकसभा इलेक्शन हे ट्रेलर आहे। विधानसभेला अजून बाई उतरतील याच्यात आणि अजून यांची भांडणं होणार आहेत, परंतु आम्हाला यांच्या राजकारणात रस नाही, त्यामुळे मी याच्यावर जास्त भाष्य करू इच्छित नाही। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय, मात्र त्याला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची तयारी नसल्याचं समजतंय। पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी आटापिटा केला असताना आता जर कमळ चिन्हावर निवडणूक लढवली तर विरोधकांकडून टीका होऊ शकते, त्यामुळे हा पर्याय फेटाळण्यात आलाय। अशा स्थितीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं समाधान होईल अशा प्रकारे जागा वाटप करणं आणि त्यातून राजकीय उद्दिष्टही साधता येईल हे बघणं भाजपासमोर मोठं आव्हान असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।